भाजपामध्ये न घेतल्यास भगवा झेंडा पक्ष काढू, माजी मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिला इशारा। भाजपकडून एकाहूनही राज्यात मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करणारे माजी केंद्रीय मंत्री व विजापूर जिल्ह्याचे नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आता एक नवीन बॉम्ब फोडला असून यावेळी यत्नाळ यांच्या विधानाने कर्नाटकाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। जर भाजपमध्ये सामील करून घेतले नाही तर भगवा झेंडा पक्ष स्थापन करून असा इशारा त्यांनी दिला आहे। माझ्या नेतृत्वाखाली या पक्षाने सरकार स्थापन होईल। कर्नाटकात योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे बुलडोझर सरकार राज्य करेल असा दावा यत्नाळ पाटील यांनी केला आहे। बागलकोट जिल्ह्यातील रबकवी बनहट्टी तालुक्यातील मदबावी येथे बोलताना यत्नाळ यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे जोरदार संकेत दिलेले आहेत। राज्यात आता पैशाच्या बळावर निवडणुका होणार नाहीत, कारण पैसे घेऊन आधीच अनेक निवडणुका झाल्या आहेत। पैसे देऊन निवडणुका जिंकणाऱ्यांनी खूप काही केले आहे असा टोला यत्नाळ पाटील यांनी लगावला। त्यांनी म्हटले आहे की माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार शपथविधीच्या दिवशी 11 म्हशींची पूजा करेल। जर कोणी देशाविरुद्ध बोलले तर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथांच्या सारखी मी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून भाजपमध्ये समाविष्ट न करून घेतल्यास भगवा झेंडा पक्ष काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। Press the bell icon on the video and never miss another update.